राम मंदिर तसं बघायला गेलं तर अनेक राम भक्तांच्या श्रद्धेचा, आस्थेचा, भावनेचा विषय. गेल्या 500 वर्षापासून अनेक राम भक्तांची राम मंदिराच्या आशेने अवस्था ही रामायणातल्या शबरीसारखी झालेली होती आणि आत्ता कुठेतरी त्यांचं स्वप्न सातत्यात उतरत आहे. त्यांना राम मंदिराचा आस्वाद घेता येतोय, त्यांची स्वप्न पूर्ती होतीये. तर मग अनेक बुद्धिजीवी राम मंदिराबद्दल अनेक अफवा पसरवण्याचं काम करतायत. अनेक व्यापारी प्रवृत्तीचे लोक धर्माच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत. काही राम मंदिराच्या नावाखाली मोफत प्रसाद वाटण्याच्या संकल्पनेने आपल्या वेबसाईटवरचे महागडे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा उपयोग करतायत. तर काही आपल्याला सोशल मीडियावर फेम भेटण्याच्या आशेने अयोध्येतील राम मंदिराबाबत अनेक अफवा पसरवण्याचं काम करताय. जसं की पक्ष्यांच्या रूपाने जटायू महाराज स्वतः रामदर्शनाला येत आहेत, माकडाच्या रूपात स्वतः बजरंगबली रामदर्शनासाठी येत आहे, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. तर काही बुद्धिजीवी तर राम मंदिर हे बाबरी मस्जिद जी ठिकाणी पाडली होती तिथे न बनवतात त्याच्यापासून 3 किलोमीटर अंतरावर बनवले असल्याचं दावे करतायत. तर काही तर प्रभू रामचंद्रांना मांसाहारी सांगताय. आता याच्यामध्ये किती सातत्य आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नंबर 1 पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसापासून हा पक्ष्यांच्या थव्याचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्रामर, यूट्यूबर आपल्या सोशल हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करून स्वतः जटायू महाराज प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी येत असल्याचा दावा करतायत. आता ह्या व्हिडिओमध्ये किती सातत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण लक्ष देऊन तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ अयोध्येचा व राम मंदिराचा दिसतच नाही. हा व्हिडिओ कोणत्या तरी अशा ठिकाणचा आहे जेथे जास्त प्रमाणात थंडी असते. हे ठिकाण बहुधा भारतात नसावेच, कारण या व्हिडिओमध्ये असलेले डोंगर बर्फाने पूर्णपणे झाकले गेलेले आहेत आणि अशी लोकेशन भारतात तरी अयोध्येच्या आसपास कुठेच नाही. आणि जरी प्रश्न राहिला अयोध्येचा, तर समजा हा व्हिडिओ अयोध्येचा असला तरीही अनेक यूट्यूब चॅनल व सोशल मीडियावर हा व्हिडिओ 2021लाच अपलोड केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की हा व्हिडिओ आत्ताचा तर नाहीच, राम मंदिर तयार होण्याच्या फार पूर्वीपासूनच हा व्हिडिओ ऑलरेडी अनेक यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला गेलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ तिथून कुठेतरी घेऊन स्वतःची थोडीफार फेम वाढावी या आशेने अनेक सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला जातो व अनेक राम भक्तांना व्हिडिओ शेअर करण्याबाबत सांगितले जाते, जेणेकरून अनेक भाविक व्हिडिओ शेअर करतील व त्यांना सोशल मीडिया थोडंफार बूस्ट होईल, थोडीफार एज भेटेल ह्या हिशोबाने. फक्त राम मंदिराच्या व प्रभू रामचंद्रांच्या नावाच्या आस्थेचा उपयोग करून, श्रद्धेचा उपयोग करून स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठीच हा व्हिडिओ अपलोड केला गेला होता व व्हायरल केला गेला होता. आता प्रभू रामचंद्राच्या नावाखाली चाललेला सर्वात मोठा व 2 नंबरचा फ्रॉड म्हणजे राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद फुकाट फ्रीमध्ये घरपोच करण्यासाठी चाललेली स्कीम. अनेक सोशल मीडिया क्रिएटर त्यांच्या व्हिडिओमध्ये ह्या वेबसाईटला प्रमोट करताना दिसतात, ज्या वेबसाईटमध्ये आपण 60 रुपये डिलिव्हरी चार्ज देऊन अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद घर बसल्या ऑर्डर करू शकता आणि हा प्रसाद आपल्याला फ्रीमध्ये भेटेल. फक्त त्यासाठी डिलिव्हरी चार्जच्या रूपात आपल्याला काही पैसे त्या वेबसाईटला द्यावे लागतील. आता स्वतः राम जन्मभूमी ट्रस्टने ही वेबसाईट आमची नसून ही दुसऱ्या कोणाच्या व्यक्तिगत वेबसाईट आहे व तो ही संकल्पना व्यक्तिगतरित्या चालवत आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे राम मंदिराचा डायरेक्ट यांच्याशी संबंध नसल्याचं कळतं. आणि दुसरं म्हणजे ही वेबसाईट जो प्रसाद अनेक भाविकांना होम डिलिव्हरी करणार आहे तो खरोखर राम जन्मभूमीचा अयोध्येचा असेलच याची ही गॅरंटी नाही. कारण राम जन्मभूमीत हा प्रसाद कसा वाटला जाणार आहे व खरोखर वाटला जाणार आहे का नाही, वाटला जात जरी असला तरी यामध्ये या वेबसाईटचा फायदा काय आहे, कमून ही वेबसाईट अनेक राम भक्तांना घरपोच हा प्रसाद देते हे समजून घेणं तितकंच गरजेचं. तर ते पाहायचं झालं तर या वेबसाईटचं नाव हे आहे. डायरेक्ट नाव घेणं आपल्याला जमणार नाही, पण त्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला दिसतं की ती वेबसाईट जो फ्री प्रसाद वाटण्याची सेक्शन आहे तो फार शेवटी आहे. त्या सेक्शनपर्यंत जाण्यासाठी आपल्याला वेबसाईटमध्ये स्क्रोल करीत फार शेवटच्या टोकापर्यंत जावं लागतं. एकदा वेबसाईटमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये त्या वेबसाईट मालकाच्या अनेक प्रोडक्ट दिसतात, जसं की रुद्राक्षाची माळा, अनेक रामप्रभूंच्या व मंदिराच्या मूर्त्या, गंगाजळ यांसारख्या गोष्टी ज्या
ज्यांची प्राइस ही फार कमी आहे त्या वस्तू ओव्हर प्राइस करून त्या वेबसाईटवर विकल्या जातात। या श्रद्धेच्या व भावनेच्या आशेने अनेक भक्त या वेबसाईटवर फ्री प्रसादाची आशेने येतील व त्यानंतर त्यांचे महागडे प्रोडक्ट विकत घेतील, या हिशोबाने ती वेबसाईट चालवली जात होती। प्रभू रामचंद्रांच्या नावाखाली हा कुठंतरी एक धंदाच चाललेला होता। आता हा धंदा तसं बघायला गेलं तर बेकायदेशीर नाही, चुकीचाही नाही, पण प्रभू रामचंद्रांच्या नावाखाली राम भक्तांना असं लोबडणं काही बरोबर नाही। यामध्ये आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व आपण आता वळूया राम मंदिरावर व राम भक्तांवर लावलेला समजात मोठा आरोप, तो म्हणजे ॲक्च्युली जे राम मंदिर बनवलं जात आहे ते बाबरी मस्जिदेपासून 3 किलोमीटर अंतरावर बनवलं जात आहे। मग असं होतं, राम मंदिर जर बाबरी मस्जिद ज्या ठिकाणी पाडली गेली त्या ठिकाणी बांधायचंच नव्हतं, तर मग बाबरी मस्जिद पाडून अनेक मुस्लिम बांधवांना दुखवण्याचं कारणच नव्हतं। असा आरोप अनेक बुद्धिजीवी हे राम मंदिर ट्रस्ट व मेनली भाजप सरकारवर करत आहे। आता यामध्ये किती सातत्य हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ। त्याआधी तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं तितकंच गरजेचं की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमी ट्रस्टला अयोध्येतील बाबरी मस्जिद व राम जन्मभूमीची जमीन सुपूर्द केली, तेव्हा ती टोटल जमीन ही 2.7 एकर इतकी होती। या जमिनीमध्ये बाबरी मस्जिदेपासून तर एक टेंट ज्यामध्ये राम प्रभूंची मूर्ती ठेवली गेली होती तोही दिला गेला होता। आणि जेव्हा आता मंदिर बांधलं जात आहे तर ज्या टेंटमध्ये चबुतऱ्यावर प्रभू रामांची मूर्ती ठेवली जात होती तेथे मंदिराचा गाभारा व मस्जिदेच्या प्रांगणात जेथे मस्जिद पाडली गेली होती तेथे टोटल राम मंदिर बांधलं जात आहे। त्यामुळे ही अफवा की राम मंदिर हे बाबरी मस्जिदेपासून 3 किलोमीटर अंतरावर बांधलं जात आहे। आणि तसं बघायचं झालं तर गुगल मॅपवर आपण व्यक्तिगतरित्याही कोणत्याही जागेची व लोकेशनचे नाव बदलू शकतो। तसंच सीताराम मंदिर या लोकेशनचं नाव बदलून कोणीतरी बाबरी मस्जिद केलं आहे व हा स्क्रीनशॉट अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यानंतर असं दिसतंय राम मंदिर हे बाबरी मस्जिदेपासून 3 किलोमीटर लांब बांधलं जात आहे। हा एक अफवाच आहे जी राम भक्तांना बदनाम करण्यासाठी पसरवली जात आहे। आता जसजसे राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचे दिवस जवळ येत आहेत तसतशा अशा अनेक अफवांना बळ भेटतंय, अनेक अफवा पसरवल्या जात आहेत। आता यांना आपण किती फॉर ग्रँटेड करायचं व किती घ्यायचं हे आपल्या हातात आहे। बाकी सर्व राम भक्तांना जय श्रीराम व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशीच माहिती पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।